हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याला कित्येक वेळेला वाटते नाही हो, जे काही चाललंय नो, इट इज नॉट ओके, आय वॉन्ट टू चेंज. असं तुम्हाला जेव्हा आय वॉन्ट टू चेंज असं वाटते तेव्हा आज मी तुम्हाला 5 टिप्स देणार आहे. त्या टिप्स फॉलो करायच्या आणि आपलं लाईफ बदलायचं. अहो शक्य आहे, शक्य नाही असं नाही आहे, शक्य आहे. शेवटी का नाही, आपलं आयुष्य आपल्या हातात आहे. आपण कसं राहायचं आपलं सगळं आपल्या हातात आहे. आपणच आपले जीवनाचे शिल्पकार आहोत. हो, मग मला बदलायचं आहे ना, काय करायला पाहिजे? शेवटी बघा, माणूस हा कसा बनतो? आपल्या सवयीमुळे बनतो. त्यामुळे मी ह्या 5 सवयी बदलल्या किंवा 5 चांगल्या सवयी अंगीकारल्या तर माझं आयुष्य बदलणार आहे, हे नक्की. पहिलं, आपण आपले दिवसाची सुरुवात कशी करतो ती. आपले दिवसाची सुरुवात कशी पाहिजे? एक म्हणजे सूर्योदयाचे आधी उठायला पाहिजे. सूर्य उठल्यावर आपण उठायचं नाही, आपण उठायचं सूर्योदयाचे आधी. आणि उठल्यावर आपलं रोजचं काही हे झाल्यावर रोज पाणी पिणं, उठल्यावर हे सगळं करायचं आणि 10 मिनिटाचं प्लॅनिंग करायचं. आज मला काय काय करायचं आहे आजचे दिवसात. अगदी शॉर्ट प्लॅनिंग करा, 10 मिनिटं बास आहे त्याला. नाही ते नंतर विचार करायचं नाही, आज मला काय काय करायचं आहे, आज माझी कामं काय आहेत. ते काही महत्त्वाचं काम आधी लिहायचं, नंतर कमी महत्त्वाचं, असं पुढे पुढे जात जायचं. हे झालं पहिले 10 मिनिटाचं आपलं प्लॅनिंग. त्या दिवसाचं, पुढचं नाही करायचं, फक्त त्या दिवसाचं. आज मला काय करायचं आहे, माझी महत्त्वाची कामं काय आहेत, हे 10 मिनिटात आपण समजून घ्यायचं. आणि का नाही, चांगलं काहीतरी वाचायचं. ओके, तुम्हाला स्पिरिच्युअल गोष्टीत रस आहे तर वाचा. तुम्हाला बाकी कशात इंटरेस्ट आहे, सायन्समध्ये इंटरेस्ट आहे तर वाचा. हिस्ट्रीत इंटरेस्ट आहे तर काय, तुम्हाला जे आवडते, मोटिवेशनल आवडते तर वाचा. कविता आवडतात, ठीक आहे. म्हणजे जे काही आपल्याला आवड आहे हे रोज 10 मिनिटं वाचा, 10 पानं वाचा. पण कुठेही बंद पाडायचं नाही, कन्सिस्टन्सीनं. हे तर काय होते माहिती आहे का, आपण वाचत गेल्यासारखं आपलेच सुद्धा बदल घडतात. ऑटोबायोग्राफीज वाचायला आवडतात तर वाचा, त्यातनं सुद्धा आपल्यात खूप फरक पडतो. रोज 10 पानं वाचायची हे ठरवा. हळूहळू तुम्हाला एवढी गोडी लागेल, तुम्ही म्हणाल आता 10च्या ऐवजी मी 20 पानं वाचतो. त्यामुळे पण हे नक्की ठरवायचं आणि रोज एक 10 पानं आपल्या आवडीचं, काही असू देत, आपल्या आवडीचं उठल्यावर. नाही ते हल्ली आपलं काय झाले काम, उठल्यावर लगेच मोबाईल घ्यायचा, कोणाचं काय व्हॉट्सअपवर काय आहे, अमुक काय आहे बघायचं नाही. आपण 10 पानं वाचायची रोज. आणि आपला बॉडी माइंड हे मूव करायचं, म्हणजे व्यायाम. आपली बॉडी मूव झाली की नॅचरली आपला माइंड पण मूव होते. तुमच्या आवडीचा व्यायाम करा. वॉकिंग करणारे वॉकिंग करा, काय स्विमिंगला जाणारे त्याला जावा, सायकलिंगला जावा, रनिंगला जावा, योगासनं करा, काहीही आपले आवडीचं
फिजिकल एक्सरसाइज करायचं म्हणजे मूव युअर बॉडी. आपली बॉडी आपण मूव केली का नाही, आपोआप आपलं मन पण मूव होते. आणि एक महत्त्वाचं हॅबिट म्हणजे झोपायला जायच्या आधी रोज जर्नल लिहायचं. आज मी काय काय केलं, माझं चांगलं काम काय काय, माझं काय चुकलं का, चुकलं ते तर मी चूक झाली उद्यापासून तर करू नये, व्हॉट एव्हर इट इज. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड दाखवायचा. कशालाही हा ग्रॅटिट्यूड फक्त झोपायच्या आधी म्हणून नव्हे, इवन जेवायच्या आधी, जेवणाआधी आपल्याकडे माहीत आहे पूर्वी पण जेवायच्या आधी आपण काय प्रार्थना करतो, त्या प्रेयर्स तुम्ही काय करता त्या करा. जेवायच्या आधी, खायच्या आधी, कशाच्याही आधी. हे बघा पूर्वीपासून आलेलं आहे, हे सगळं आत्ताचं नाही आहे. आपल्याला लहानपणीपासून आपल्याला हे शिकवलेलं आहे. जेवायच्या आधी म्हणायचं, हल्ली खूप कमी झालेलं आहे, मी पण बघतीये. खायच्या आधी, कशाच्याही आधी आपण देवाला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य म्हणजे काय, इट इज ए काइंड ऑफ ग्रेटफुलनेस. देवा थँक्यू, तुम्हाला एवढं सगळं दिले. आणि रोज कुठलाही आपण खातो, ओके थँक्यू गॉड, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झाले. सपोज मी स्विमिंग क्लासला जाते, थँक्यू गॉड, तुझ्यामुळे हे शक्य झाले. आणि आपण एका पानावर जे काही आपल्याला मिळालेलं आहे तर लिहा. एका पानावर काय मिळालं नाही, तुम्ही कशासाठी प्रयत्न करता तर लिहा. तुमची लिस्ट मोठी असणार आहे जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचं. म्हणून ह्याला आपण ग्रेटफुल असायला पाहिजे. थँक्यू गॉड बिकॉज ऑफ दिस, थँक्यू. इवन लिफ्टमॅन असतो त्याला थँक्यू म्हणा. पार्सल आणून रोज दूध घालणारा माणूस असतो, दूध दिलात की त्याला थँक्यू म्हणा. बघा किती बरं वाटते त्याला. त्यामुळे हे आपलं ग्रॅटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला ग्रॅटिट्यूड आपण फॉलो केला का नाही, खूप बदल पडतो आपले जीवनात. आपलं लाईफ चेंज होते. बघा तर तुम्ही करून. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नाही ते काही लोक उठल्यावर लगेच रागवायला लागतात. हे कुठे आहे माझा, तो कुठे आहे, फोन कुठे ठेवला, शामू कुठे आहे, चहा झाला नाही अजून, चहा करून दिला की जास्त गोड झाला किंवा कमी गोड झाला. नाही, आपण आपलं मन शांत ठेवायचं आणि दुसऱ्याचं पण त्यामुळे शांत राहते. नाही ते कित्येक वेळा आपण बघितले घरात सुद्धा, कित्येक लोक प्रत्येक गोष्टीला चिडचिड रागवणं नाही. शांत राहायला शिकायचं. काही होऊ दे, शांत राहायचं शिका. आपल्या मनावर आपला कंट्रोल ठेवा. कित्येक वेळा नाही म्हणतो यो चुकून म्हणून गेला, असं चुकून कसं होते. आपल्या मनावर आपला कंट्रोल नको, मनावर कंट्रोल ठेवा. आणि एक म्हणजे प्रत्येकानं काहीतरी एक हॉबी फॉलो करायची. काही असू दे, तुमचे आवडीची हॉबी फॉलो करा. नवीन प्रकार बनवायचा आहे तुम्हाला तर बनवा. लिखाणाची आवड आहे ती हॉबी डेव्हलप करा. गाण्याची आवड आहे गाणं हे करा. काही तुम्हाला योगासनं आवडतात, लोकाला योगासनं शिकवा, ती हॉबी हे करा. गार्डनिंग आवडते तुम्हाला, गार्डनिंग कुठली चालेल. तुम्हाला आवडीची हॉबी आपण परस्यू करायला पाहिजे लहानपणीपासून. आणि टी व्ही बघणं हे काही हॉबी बनू शकत नाही. मोबाईल बघणं, हल्ली काही मुलं म्हणतात हॉबी काय आहे, टी व्ही बघणं हॉबी, वॉचिंग टी व्ही किंवा मोबाईल बघणं नाही, हे हॉबी नाही. हॉबी म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह बनवणं. काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे. स्टिचिंग आवडते तुम्हाला तर करा. तुम्ही म्हणाल रोज रोज काय शिवायचं, अहो
अनाथाश्रमात किती छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी शिवून द्या. जे काही आपल्याला परवडते तसं. त्यामुळे एक हॉबी आपण फॉलो करायची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या. मला वाटते मी 6 पॉईंट्स दिले. ह्या 6 टिप्स दे आर युअर लाईफ चेंजिंग टिप्स. त्यामुळे हे टिप्स फॉलो करा आणि बघा आपलं आयुष्य कसं सुंदर, समाधानी, शांत बनते. तर अच्छा, हॅव ए गुड डे.